अहो रांजाच्या पाटलानं फक्त स्वराज्यामध्ये एका स्त्रीची आबरू लुटली आणि आबरू केली म्हणून त्या माऊलीनं विहिरीमध्ये जाऊन उडी टाकली. खबर महाराजांना कळाली. महाराज म्हणजे त्या रांजाच्या पाटला गिरफ्तार करा आणि माझ्या समोर आणून उभा करा. रांजाच्या पाटला गिरफ्तार करून राजांच्या समोर आणून उभा करण्यात आलं. राजा म्हणजे आता डावा पाय उजवा हात कलम करा, चौरंग करण्याला चौकात बसवा. त्याचा चौरंग करून त्याला चौकात बसवण्यात आलं. महाराजांनी आऊसाहेबांकडे बघितलं आणि आऊसाहेबांना विचारलं, आऊसाहेब दिलेली शिक्षा योग्य तर की नाही? आऊसाहेब म्हणाला, महाराज याचं पाप इतकं मोठं की तुम्ही याला मृत्यूदंड द्यायला होता, तुम्ही याला चौरंग करून चौकात कशासाठी बसवलात? तर महाराज आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, ह्याचं पाप इतकं मोठं की मी याला मृत्यूदंड द्यायला हवा होता, पण आऊसाहेब मी जर याला मृत्यूदंड दिला असता तर याचा विषय इथंच संपला असता. आऊसाहेब मी याला चौरंग करून चौकात याच्यासाठी बसवला कारण येणारा जाणारा त्याला पाहिल आणि त्याच्या लक्षात येईल की हिंदुस्थानाच्या मातीमध्ये परस्त्रीच्या